आवाज द्या, आवाज द्या. हलकी वादक, हलकी वादक. धन्यवाद. सर्वांना विनंती, हे बघा, गडबड गोंधळ करू नका. या ठिकाणी सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम प्रथमतः संपन्न होईल. चला, या ठिकाणी आपल्या हक्काच्या ताई म्हणजे सुप्रियाताई सुळे आणि कोल्हेसाहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. प्रथमतः अतिथी देवभाव या उक्तीप्रमाणे या ठिकाणी प्रथमतः कोल्हेसाहेब, आवाज कमी झालेला आहे मित्रांनो, कोल्हेसाहेब यांच्या या ठिकाणी सत्कार होईल आणि हा सत्कार सन्माननीय प्रतापराव पाटील आणि सन्माननीय स्वप्नील भाऊ पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो आहे. भव्य दिव्य आणि विराट अशी सभा होणार आहे. त्या ठिकाणी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित व्हायचंय. परंतु आदरणीय दादा हे मोठे नेते, त्यामुळे आव्हान स्वीकारणं वगैरे असं मी अत्यंत सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातले कार्यकर्ता आहे. पण काटेवाडीकरांनी हे जे प्रेम दाखवलंय, हे जे उत्स्फूर्त स्वागत केलंय, हे खरोखर मी मनापासून तुम्हा सर्वांचा ऋणी. धन्यवाद. पवार कुटुंब सातत्यानं एकत्र येते विविध कार्यक्रमानिमित्त. कार्यकर्त्यांच्या बहुसंख्येमध्ये शंका होती की हे खरंच खूप आहे का? कारण गेल्या काही दिवसापासून पद्धतीनं राजकारण चालू आहे, एकमेकांविरुद्ध जी टीका सुरू केलेली आहे, खरं त्याच्यामध्ये फूट पडल्याचं आता तुम्ही आल्यानंतर खरंच फूट पडली असं वाटतंय का? हे बघा, ही जी सगळी राजकीय भूमिका ज्या बदललेल्या आहेत, कौटुंबिक बाब ही वेगळी, राजकीय भूमिका वेगळ्या, हे स्वतः मला वाटतं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी स्पष्ट केलेली गोष्ट. त्यानंतर त्यावर अधिक भाष्य करणं उचित.